नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणीत बंजारा समाजाचा एल्गार, जिल्हा कचेरीवर प्रचंड मोर्चा, एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी। परभणी बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे या मागणीसाठी बंजारा समाज संघर्ष समितीने मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला। या मोर्चात हजारो समाज बांधव पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या मोर्चाचे परभणीकरांचे लक्ष वेधून घेतले। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे, हैदराबाद गॅजेटनुसार अंमलबजावणी करावी यासह अन्य मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। जिंतूर रोडवरील अध्यापक विद्यालयाच्या मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली। हजारो महिला पुरुष पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोर्चात सहभागी झाले होते। जागोजागी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोर्चाच्या रूपात सभेत झाले। मोर्चाचे समन्वयक प्राचार्य बबन पवार यांनी प्रस्तावित केले। यावेळी आमदार तुषार राठोड, आमदार राजेश राठोड, भाजपा नेते देवदास राठोड यांनी मनोगत व्यक्त केले। तसेच परभणी जिल्ह्यातील माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, बाबुराव पवार, राजेश जाधव, ॲडव्होकेट विनोद राठोड, साधनाताई राठोड, नंदाताई राठोड, वीरा राठोड यांनीही मत व्यक्त केले। बंजारा समाज हा अजूनही मागासलेला असून त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे। एसटी प्रवर्गातून समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे। हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी समाजाची आग्रही मागणी आहे आणि या न्याय मागणीसाठी आता बंजारा समाज पेटून उठला आहे। न्याय मिळाला नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हा प्रशासनास मागण्याचे निवेदन देण्यात आले। दरम्यान मोर्चाचे आयोजक बंजारा समाज संघर्ष समितीच्या स्वयंसेवक व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी नियोजन केले। जिल्हा बाहेरून येणाऱ्या समाज बांधवांचा नाश्ता फराळाची व्यवस्था जागोजागी करण्यात आली होती। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। आरक्षण आम्हाला पाहिजे। एसटी आरक्षण बंजारा म्हणताय आज तुम्ही, आम्ही एक झाला, मग आमचं बाण ते बंजारा लेत असते का? तेला लिहा म्हणा आमचं बाण, घोंगट चोटला समजा घाला म्हणाव ते, मग ते आमचंच आहे। म्हणून आम्ही आमचं आरक्षण आम्ही मागायला। सर्वांना जय शिवराय।
किती अन्याय आहे. एवढा अन्याय असून काही या महाराष्ट्रातील काही जे नामवंत आमदार म्हणतात की बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण विरोध. मी त्यांना असं आवाहन करतो, तुम्हाला मालकानं सांगितलं तेवढं करा. मालकानं जेवढं सांगितलं आणि ह्या बंजारा समाजाच्या जर नादी लागलात तर हा समाज तोडतो. त्या कोयत्यानं तुमची जीभ साळू असं मी त्यांना विचारा देतो. मी भेऊन नाही सांगत. तर हा बंजारा समाज चांगला तेवढा आहे, वाईट तेवढा आहे. आणि या महाराष्ट्राला आमचे समाजाने दोन मुख्यमंत्री दिले, एक वसंतराव नाईक, एक सुधाकर नाईक. आणि आमचे बंजारा समाजाचे व्यापारी लकीशा बंजारा आज दिल्ली येथील संसद भवनची जागा ही आमची आहे 300 एकर. ह्या बंजारा समाज आतापर्यंत देत आला आहे. या सरकारकडे आतापर्यंत काही मागितलं नाही. पण पहिल्यांदा या मराठवाड्यात जसं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केला त्याच पद्धतीनं बंजारा समाजाला एसटी आरक्षणामध्ये आणि जसे कुणबी सरपंचकडे दिले त्याच पद्धतीने जसं नांदेड जिल्ह्यात काही भाग, उदगीर जिल्ह्यात काही भाग, सोलापूरमध्ये काही भाग आमचा आदिवासी एसटीत आहे. तो आम्हाला एसटी आरक्षण नाही तर आम्हाला ज्या पद्धतीने कुणबी सरपंचकडे दिले त्या पद्धतीनं आमचे सर्टिफिकेट द्यावे असे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मी नम्र विनंती करतो. आपण दिलेला शब्द जे पवरा येथील नगारा भवनचं उद्घाटन होतं त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी सेवालाल महाराजांची शपथ, आई जगदंबा देवीची शपथ आणि सगळ्या समाजाच्या साक्षीनं त्यांनी आवाहन केलं. ज्या पद्धतीनं बाहेर राज्यात बंजारा समाज आदिवासी एसटीत आहे तो पद्धतीनं मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटू. आम्ही अमुक करू ते आश्वासन पाळा, नाही तर येणाऱ्या काळात जसा आमचा समाज यावेळेस तुम्हाला सत्तेत आणला, आमचा समाज सत्तेत आणू शकताय तर तुम्हाला सत्तेतून काढू शकता. येणाऱ्या जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायत असो किंवा येणाऱ्या नांदेडचा जो हिंद की चादर कार्यक्रम होणार आहे, जे हिंद की चादर 350 जी शाह बहादूरचा कार्यक्रम होणार आहे 2 नंबर नांदेड येथे शेख सिकलकरी बंजारा तो कार्यक्रमापर्यंत आमची मागणी मान्य करावी, नाही तर आम्ही त्या कार्यक्रमाला समाजाच्या वतीने त्या कार्यक्रमाला आम्ही बहिष्कार टाकू असं मी आवाहन करतो. जय शिवराय. मी माझ्या समाज बांधवांना यापूर्वी आश्वस्त केलेलं आहे की सत्तेतला आमदार म्हणून आणि आमच्या समाजातला भाजपातला आमदार म्हणून मी त्या ठिकाणी आमची जी बाजू आहे की आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे मी त्या ठिकाणी मी मांडणार आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की या प्रक्रियेमध्ये सकारात्मक पाऊल त्यांनी उचलावं. धन्यवाद. बंजारा समाज आमचा उत्सव कामगार समाज आहे. अत्यंत गरीब सामान्य गरीब आणि सामान्य उत्सव कामगार करतो आम्ही. त्याच्यामुळं आम्हाला आमच्या समाजाला एसटी आरक्षण हवं आहे. आणि बिजेड असल्यामुळं आम्हाला कुठले नोकरी लागत नाही, त्यात आमचे पोरं बेकार फिरत आहेत. त्याच्यामुळं आम्हाला एसटी आरक्षण मिळून आमचं हक्काचं आरक्षण आहे. आणि हैदराबाद गॅजेटनुसार तोपर्यंत मराठा आरक्षण जसं भेटलेलं आहे तसं आम्हाला पण आमचा हक्क द्यायला पाहिजे शासनाने. आमची या ठिकाणी परभणीमध्ये असं भव्य या ठिकाणी मोर्चा गावच्या संघटनाचा बंजारा समाज झालेला आहे. मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी आमची या मोर्चाची दखल घ्यावी आणि तात्काळ हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला एसटी आरक्षण मिळवून द्यावं ही आमची विनंती आहे. आरक्षण आम्हाला पाहिजे. एसटी आरक्षण बंजारा म्हणताय आज तुम्ही आम्ही एक झाला मग आमचं बाणं ते बंजारा लेत असते का? त्याला लिहा म्हणा आमचं बाणं, घोंगट चोटला समजा घाला म्हणाव त्याला, मग त्याला आमचं म्हणून आम्ही आमचं आरक्षण आम्ही मागायला. बंजारा समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. हैदराबाद गॅजेट प्रमाणे या ठिकाणी एसटीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. या ठिकाणी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा आहे. बंजारा समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात समाजातील नागरिक महिला उपस्थित आहेत. आपल्यासोबत तांडा देशमुख सरपंच आहेत. काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी इकडं पहा. हॅलो, बबन गोविंद पवार, माजी सरपंच लिंबा.
जोपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांना ST आरक्षणाचं प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत पोलीस भरती ही झाली नाही पाहिजे आणि आम्ही आमच्या हक्काचंच मागतोय। जर तुम्ही दुसऱ्या समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार त्याच हैदराबाद बंजारा समाज हा ST प्रवर्गात आहे। एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला एक न्याय असं का? आणि जोपर्यंत बंजारा समाजाच्या प्रत्येक माणसाला प्रत्येक विद्यार्थ्याला ST आरक्षणाचं प्रमाणपत्र देणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातले प्रत्येक तांड्यातले जेवढे पण ऊसतोड कामगार आहेत ते एकही ऊसतोडीला जाणार नाही हे पण मी आज आवाहन करणार आहे सर्वांसमोर। जय शवाला जय वसंतरावजी नाईक। ही जी बंजारा समाजाची जी मागणी आहे ती आतापासूनच नव्हे तर ही पारंपरिक मागणी आहे। महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर रोजी जसं महाराष्ट्र समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केला त्याचनुसार बंजारा समाजाची ही पारंपरिक जी मागणी आहे त्यामध्ये त्या हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजा ST प्रवर्गात आहेच। या बंजारा समाज दुसरी काहीच मागणी नाही आहे। जो मागणी ती ST प्रवर्गात आम्हाला द्या आणि ते हक्काचं आहे आमचा। हीच मला मुख्यमंत्री साहेबांनी एवढीच विनंती करायची की याचा तात्काळ निर्णय घेऊन जसं की मराठा समाजानं असे प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे तसंच बंजारा समाजाला सुद्धा पण ST प्रवर्गाचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते वाटप करण्यात यावं हीच विनंती करतो। बंजारा समाजाचं आजपासून नाही हे मनोज जरांगे पाटलांनी काल केले ते आमच्यासाठी फार प्रेरणादायी आहे। पण त्यांच्या अगोदर आज 50 वर्षापासून ज्यावेळेस हैदराबाद मुक्तीसंग्राम झालं मराठवाडा वेगळा त्यापासून आमचं जे आहे तिथं स्वतःची माझी बहीण हैदराबादमध्ये ST कॅन्डिडेट आहे रमाडा आणि आम्हाला बंजारा इथं BJNTमध्ये गेले तर सरकारला एकच विनंती आहे हे 1-2 लाखेला जोड याच्यासाठी ही आमची जी लढाई आहे ते शांतपूर्वक आम्ही सेवालाल महाराज जगदंबा देवीचे भक्त आहेत तर आम्ही हात जोडून सरकारला देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा यांना विनंती करतो तुमचं सरकारवरही आहे तर तुम्ही मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना कळवा तरी आमचं जे लढा आहे हे आमचं ताटातलं जे घेतलेलं आहे आमचं आम्हाला द्या। आदिवासी बांधवांना आमची एक विनंती आहे तुमच्या ताटातलं आम्ही हिसकावून घेत नाही। आमचा कटकरी समाज आहे वसंतराव नाईकांच्या पुतळ्याला शिडी नसताना जयंतीच्या वेळेस आमचा समाज आमचे जे यंग पोरं हे खांद्यावर बसून वरी हार घालतात हे तुम्हाला ज्ञात आहे। एवढं बोलून मी 2 शब्द समजतो गॅजेट जाधव परभणी। वैजनाथ मोतिरेमाडे पोखर्णी वाळके तांडा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी। लई दिवसापासून आमच्या आरक्षणाला मागत आहोत पण आम्हाला सरकार आतापर्यंत आरक्षण दिलेलं नाही। आतापर्यंत तरी आम्हाला ST आरक्षण द्यावं हे जर मुख्यमंत्री साहेबाला निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत। आमचे पुरावे सुद्धा सापडलेले आहेत। हैदराबादच्या गॅजेटनुसार आरक्षणाची मागणी करीत आहोत। आम्ही तेलंगणा आंध्रा कर्नाटक या ठिकाणी आमच्या समाजाचे जी बंजारा समाजाचे लोक आहेत त्यांची वेशभूषा त्यांची भाषा सर्वांची प्रत्येक राज्याची जी आहे ती पण महाराष्ट्राची आहे। त्याप्रमाणे आम्ही गॅजेटनुसार जसे लोक गॅजेटनुसार आरक्षण मागत आहेत तसं आम्ही हैदराबाद कर्नाटक आंध्रामध्ये STमध्ये आहोत। त्याच पद्धतीने आम्हाला STमध्ये महाराष्ट्रात पण आरक्षणाची गरज आहे आणि आम्ही STच्या प्रवर्गात आमची इंग्रजाच्या काळापासून आम्ही क्रिमिनल कास्टमध्ये येत आहोत। आम्हाला क्रिमिनल कास्टच्या आधारे कोणत्याच पद्धतीची नोकरी लागत नाही, कोणत्याच पद्धतीची आम्हाला नोकरी क्रिमिनल कास्ट सादर केल्याशिवाय मिळत नाही। क्रिमिनल आम्हाला इंग्रजांनी घोषित केलेलं आहे। आम्ही आदिवासी आहोत। आम्ही रस्ते बांधण रस्ते हे सगळे रस्ते दाखवणारे आदिवासी लोक ज्यावेळेस बंजारा समाज डुकळे घेऊन रस्त्याने चालायचे आणि वाघ सिंह यांना बाजूला करून रस्ता दाखवायचे जेव्हापासून आरक्षणाची आम्ही STत आमची आंध्रात जशी नोंद आहे तशी महाराष्ट्रामध्ये पण आमची STत आरक्षण मिळण्यासाठी हा संघर्ष मोर्चा आम्ही घेऊन आलेलो आहोत। त्या हिशोबाने आम्हाला परभणी कलेक्टर ऑफिस समोर आम्ही आमचे धरणे आंदोलन करीत आहोत।
त्याप्रमाणे आम्हाला ST आरक्षणमध्ये आरक्षण मिळावं हीच शासनाकडे विनंती आहे. आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये STचं आरक्षण मिळावं म्हणून आम्ही संघर्ष करीत आहोत आणि आमची वेशभूषा दाखवत आहोत. या वेशभूषेच्या आधारे आम्हाला आरक्षण मिळणं हीच राज्य शासनाकडे आमची मागणी आहे. एवढं बोलून मी सर्व माध्यमाशी विनंती करीत आहे की आम्हाला STचं आरक्षण मिळण्याकरिता देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्याकडे आमची मागणी रीतसर आहे. तिथपर्यंत आमची मागणी पोहोचावी ही नम्र विनंती. आमची अशी मागणी आहे, बऱ्याच दिवसापासून बंजारा समाज, लमाणी समाज हा ज्यापर्यंत देश स्वतंत्र झालो तोपर्यंत तेव्हापासून समाजाने जर समजा एक घागर बी शिवली तर ती घागर फोडत होते. त्यासाठी समाज फक्त त्यांना काय मागायले, आमचा हक्क द्या, आमचा मागास वर्ग असा हा STमध्ये आम्हाला आमची आरक्षण द्यावे याच्यासाठी ही मागणी आणि एवढं भव्य दिव्य हे म्हणजे आदळ होत आहे. हे केवळ म्हणजे प्रवर्गामध्ये आम्हाला समाविष्ट करण्यात यावे यासाठी हा मोर्चा आहे. बंजारा समाजाचा हे काय म्हणजे जाणून बुजून किंवा दुसऱ्याचा कोणाचा हिस्सा हिसकावून न घेता आम्हाला स्वतंत्र जे आमचे जे हैदराबाद गॅजेटमध्ये जे आमची नोंदी आहेत परंपरेपासून 1956च्या अगोदर ज्यावेळेस निजामला सरकार होते ती नोंद आम्हाला देण्यात यावी याच्यासाठी आम्ही झगडत आहोत. आरक्षण मिळालं पाहिजे, कारण की या मागणी आताच्याच नव्हे तर पारंपरिक आमच्या परंपरा आदरणीय आमचे डॉक्टर रामराव महाराज सुद्धा या आरक्षणासाठी खूप लढले आणि खूप महाराष्ट्र शासनानं एवढीच माझी विनंती आहे की याचा लवकरात लवकर निकाल घ्यावा, शोध घ्यावा आणि तात्काळ बंजारा समाजाला ST प्रवर्गामधून आरक्षण लागू करावा. मी एकच विनंती करतो महाराष्ट्र शासनानं या बंजारा समाजाला, जो हा बंजारा समाज ऊसतोड कामगार समाज आहे, याला खूप दिवसापासून हे 6 महिने घरी राहतात आणि 6 महिने भटकंती करतात, ऊस तोडायला जातात. त्यामुळे शासनानं लवकरात लवकर याचा तात्काळ निर्णय घ्यावा हीच विनंती करतो. कार्यकर्ता बालासाहेब पवार याकडून बोलतो की आम्ही बंजारा समाज या ठिकाणी एकत्रित आलो. आमची रास्त मागणी आहे की बंजारा समाज हा आदिवासी आहे. पूर्ण पुरावे जर पाहिले तर आमची वेशभूषा, बोलीभाषा ही वेगळी आहे आणि मूळ आम्ही आदिवासी आहोत. कारण आमचे जर पुरावे पाहिले आदिम काळापासून सर्व पुरावे आमचे आदिवासीचे आहेत. आम्ही आदिवासीचं अजिबात काही घेत नाही. आम्ही स्वतंत्र आरक्षण मागत आहोत. म्हणून शासनाला किंवा सरकारला आमची मागणी आहे की आमचे पुरावे सर्व पाहून आम्हाला वेगळं आरक्षण आम्हाला द्यावं. आम्हाला STमध्ये वेगळं आरक्षण द्यावं. आम्ही हैदराबाद गॅजेटनुसार आम्ही आदिवासीच आहोत म्हणून आम्हाला ST आरक्षण द्यावं अशी मागणी आहे. मला या प्रसंगी एक सांगायचं आहे, आमचा समाज दर्याखोऱ्यात राहणारा आमचा समाज आहे. गोंधून स्वतःला आमच्या महिला गोंधून घेतात आणि शिकार करून खाणारा आमचा समाज आहे. दर्याखोऱ्यात गुरं पाळणारा समाज आहे आणि ऊस तोडून मजुरी करून उपजीविका भागविणारा आमचा समाज आहे. सोळी खाऊन आमचा जगणारा आमचा समाज आहे. जसे काही आदिवासी समाज राहतात त्या पद्धतीनं आमची बोलीभाषा, आमचे वेशभूषा इतर स्टेट म्हणजे जशी आहे तशी आमच्या प्रत्येक भारतामध्ये आमची एकच भाषा आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रांतामध्ये आमची जशी तुमच्या हैदराबादमध्ये, तेलंगणामध्ये STचं आरक्षण भेटतो आणि कर्नाटकामध्ये SCचं आरक्षण भेटतो. आता माझ्या गावामध्ये मी एक सरपंच आहे दगडवाडी शिवाजीनगरचा. माझ्या गावामध्ये 10 मुली कर्नाटकच्या आहेत, 10 मुली 10-15 मुली आंध्र प्रदेशातून आलेल्या आहेत. आमचं काही नातं होतं त्या कर्नाटकमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये आहे. आमचं देवाणघेवाण एक आहे, आमची रोजीरोटी एक आहे, आमची रोटीपेटी व्यवहार आहे. मग हा आमचा महाराष्ट्रामध्ये आमच्या समाजावर अन्याय का? मला एक महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटला विनंती करायची आहे, सर आम्हाला इतर स्टेटमध्ये STचं आणि SCचं आरक्षण भेटतो आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला व्हिजेंटीमध्ये टाकता. आम्हाला कृपया, आमचा समाज खूप गरीब आहे. ऊस तोडून मजुरी करणारा, दर्याखोऱ्यामध्ये राहणारा,
गुरे पाळणारा, रंगून घेणारा आणि ससे मारून सळी खाणारा आमचा समाज आहे. खूप गरीब समाज आहे. सर, आम्हाला लवकरात लवकर आमच्या बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण भेटावं अशी माझी या ठिकाणी विनंती आहे. 7/10/2025 बंजारा समाजाचा हैदराबाद गॅजेटनुसार एस टी आरक्षणासाठी हा एल्गार मोर्चा आयोजन करण्यात आला होता. आमची जी मागणी आहे बंजारा समाजाची एस टी प्रवर्गातून हैदराबाद गॅजेटनुसार आम्ही त्या एस टी आरक्षण पात्र आहात शासनाला असा निवेदन सादर केलेले आहे. आज आमच्या परभणी जिल्ह्यातून बंजारा बांधवांनी आज लाखोच्या संख्येने परभणी येथे मोर्चाला आलेले होते. प्रोफेसर अशोक पवार स्वर्णिम बंजारा इतिहास की लेखन श्रृंखला में मैं आपका स्वागत करता हूँ. आज हम परभणी शहर में हैं और परभणी शहर में बंजारा समाज जग गया है. अपने आरक्षण की लड़ाई के लिए जग गया है. संवैधानिक आरक्षण की लड़ाई के लिए जग गया है. और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने अपने विचारों में क्रिमिनल ट्राइब्स एक्ट के जनजातियों को लेकर उन्हें आरक्षण दिया जाना चाहिए इसकी वकालत की है. अगर हम बाबा साहेब अम्बेडकर को हमारा नेता मानते हैं, विश्व का नेता मानते हैं, आरक्षण की जननायक मानते हैं, तो हम शाहू फुले अम्बेडकर की विचारधारा को अगर हम संसद नमन करते हैं तो बंजारा समाज बंजारा जमाती भारतवर्ष में बहुत सारे राज्यों में अनुसूचित जाति तथा अनुसूचित जनजातियों की आरक्षण के लिए पात्र ठहर चुका है. मगर महाराष्ट्र वंचित है. भारतवर्ष के 21 राज्य के बंजारा जनजातियाँ इतना ही नतूबंधु गुनेगार जमात कायदा में बंदिस्त 81 वर्ष बंदिस्त जमातियाँ ये आज़ादी का सूरज उन्होंने देखा नहीं है. स्वतंत्रता का ही जीवन वो आज तक जी रही है. और इसीलिए महाराष्ट्र में अगर जरांगी पाटिल को लेकर अगर कुंडे मराठा को हैदराबाद का जो लागू किया गया है तो जो न्याय महाराष्ट्र सरकार मराठा समाज के लिए, कुंडे मराठा के लिए कर रही है वही न्याय वो अलग समाज के लिए कर रही है. केवल हम बंजारा जनजाति के लिए आरक्षण की मांग नहीं कर रहे, हम किसी जाति के लिए आरक्षण की मांग नहीं कर रहे, हम उन प्रवर्गों को लेकर आरक्षण की मांग कर रहे हैं जिसको आरक्षण दिया जाता है. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने कहा है कि रिजर्वेशन इज नॉट रिजर्वेशन, इट इज द रिप्रेजेंटेशन, इट इज द एडुकेटेड रिप्रेजेंटेशन टू दैट कास्ट कम्युनिटीज दोज हु आर सोशली, इकोनॉमिकली एंड कॉन्स्टिट्यूशनली डिप्राइव्ड एंटिटीज एंड स्टेट should protect them and provide the such type of constitutional safeguard and provide the such type of the facility for the adequate representation. यानी पर्याप्त प्रतिनिधित्व की लड़ाई के लिए हम लड़ रहे हैं. आपको मैं एक बताना बहुत महत्वपूर्ण समझता हूँ कि भारतवर्ष के अनुसूचित जनजाति के उपवर्गीकरण को लेकर सुप्रीम कोर्ट ने अभी न्याय दिया है और वो भूषण गवई साहब के बेंच ने न्याय दिया है. उस बेंच ने वो वर्डिक्ट दिया है और उन्होंने कहा है कि जो जनजातियाँ अनुसूचित जाति और अनुसूचित जनजातियाँ हैं वो सब जनजातियाँ एक जगह लाकर सभी को पर्याप्त प्रतिनिधित्व नहीं दे सकती है. इसलिए सुप्रीम
आरक्षण आहे, परंतु आपल्या मराठवाड्यामध्ये बंजारा समाजाला व्हीजेएमटीमध्ये आरक्षण आहे, परंतु त्यांना सरसकट एसटीमध्ये आरक्षण पाहिजे अशी मागणी या महामोर्चात करण्यात आलेली आहे. परभणी न्यूज, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.